नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. MSc CET 2026 सध्या ची आन्सर की आता आलेली आहे. लॉग इन मध्ये रिस्पॉन्स शीट आणि आन्सर की आलेली आहे. तर नेमकी ही रिस्पॉन्स शीट आणि आन्सर की पाहायची कशी आणि डाउनलोड कशी करायची आणि आपल्या त्यातनं मार्क कसे मोजायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम मला महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करायची की त्यांनी सर्वांनी जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही तुमचं 2 दिवसाची विंडो आपल्याला दिली, त्या विंडोमध्ये तुम्ही तुमचं क्वेश्चन पेपर आणि रिस्पॉन्स शीट म्हणजे तुम्ही काय सोडवलं आहे, त्याचं करेक्ट आन्सर काय दिलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. यामध्ये काही ऑब्जेक्शन असेल तर आपण ऑब्जेक्शन देखील घेऊ शकतो, पण आता आपण ॲक्युरेटली आपल्याला किती मार्क्स येतात हे पाहणं गरजेचं आहे, कारण यानंतर तुम्हाला तुमचे मार्क्स कधीच समजत नाहीत. ते कारण जेव्हा सीईटीचा निकाल लागतो तेव्हा तुमच्या निकालामध्ये फक्त तुमचं पर्सेंटेज येतं. तुमचे अचूक मार्क्स मोजण्यासाठी या मार्क्सला काय पर्सेंटेज येतात ह्याचा अंदाज घेण्यासाठी सर्वांना विनंती की त्यांनी आपले मार्क्स मोजायचे, जेणेकरून जेव्हा निकाल लागेल तर आपल्याला मार्क्सचा अंदाजे पर्सेंटेज काय येतं हा स्टडी करण्यासाठी मदत होईल. तर चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया की कशा प्रकारे आपल्याला लॉग इन करायचे आणि कशा प्रकारे चेक करायचे आपण बघूया. इथे सर्वप्रथम तुम्हाला सीईटी सेलच्या लॉग इन पोर्टलवरती तुमचं लॉग इन करायचंय. इथे तुम्हाला या प्रकारची विंडो दिसते. इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. सीईटीचे तुम्ही ऍप्लिकेशन भरताना जो वापरला होता तो तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये या प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला इथे दिसतो. इथे तुम्हाला डाव्या साईडला खाली ऑब्जेक्शन ट्रॅकर नावाचं बटन दिसतं किंवा टॅब दिसतो, त्याला तुम्ही क्लिक करायचं आहे. त्याआधी तुमचं प्रोफाईल मध्ये काही बदलायचं असेल, तुम्हाला हॉल तिकीट बघायचं असेल तर ते तुम्ही बघू शकता. निकाल आपल्याला नंतर स्कोर कार्ड मध्ये दिसणार, पण सध्या ऑब्जेक्शन ट्रॅकर तुम्हाला इथे क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची विंडो येते. इथे तुम्हाला तुमचे जे काही अटेम्प्ट असेल तर त्यांच्या टॅब येतात. UG मध्ये तुम्ही PCM ची सीईटी सेशन 1 दिली असेल किंवा PCB दिली असेल, जे दिली असेल त्याला तुम्ही क्लिक करायचंय. इथे मी 1 दिले तर मी इथे 1 ला क्लिक करतो आणि इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला या प्रकारचे इन्स्ट्रक्शन दिसतात. इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचून घ्यायचे. त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर पर क्वेश्चन आपल्याला 1000 रुपये फीस पे करावी लागणार आहे. ओके, आता ऑब्जेक्शन रेज केल्यानंतर पुढे काय येतं, पुढे या प्रकारचे तुमची स्क्रीन दिसते, जिथे तुम्हाला तुमचे सगळे क्वेश्चन्स आणि तुमचे आन्सर दिसतात. इथे आपण बघू शकता सगळे तुमचे क्वेश्चन्स, त्यांचे क्वेश्चन आयडी, क्वेश्चन कुठल्या सेक्शनचा होता तो क्वेश्चन तुम्हाला इथे दिसतो. त्यामध्ये करेक्ट आन्सर आणि तुम्ही दिलेला आन्सर काय आहे हे तुम्ही बघू शकता आणि इथे तुम्ही ते मॅच करू शकता. या प्रकारची पूर्ण विंडो तुम्हाला तिथे दिसते. या प्रकारे तुम्हाला एका खाली सगळे प्रश्न दिसतात. आता प्रॉब्लेम असा आहे की हे तुम्हाला लागलीच डाउनलोड नाही करता येणार. हे तुम्ही इथे लॅपटॉपमध्ये वगैरे पाहू शकता किंवा मोबाईलमध्ये पाहू शकता, पण हे प्रिंट तुम्हाला करता येत नाही. प्रिंट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये एक स्पेशल फीचर असणं गरजेचं आहे. हे तुम्ही बघू शकता. ऑसम स्क्रीन रेकॉर्डर नावाचं एक ऑसम स्क्रीन रेकॉर्डर अँड स्क्रीनशॉट नावाचं तुम्हाला एक्सटेन्शन क्रोममध्ये इन्स्टॉल करावं लागेल, ज्यामधून तुम्ही पूर्ण स्क्रीनचा पार्ट इथे कॅप्चरमध्ये फुल पेजला तुम्ही क्लिक करून पूर्ण पेजची प्रिंट काढू शकता आणि या प्रकारे तुम्ही तुमचा क्वेश्चन पेपर लॅपटॉपमध्ये डाउनलोड करू शकता. आय होप हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना मदत करेल, ज्यांना यावर्षीचा आन्सर की कशी बघायची किंवा काय त्यामध्ये कसं डाउनलोड करायचं कळत नाहीये. लॅपटॉपवरून तुम्ही वापरला तर नक्की तुम्हाला सोपं पडेल. तुमचे क्वेश्चन पेपर तुम्हाला क्वेश्चन आणि आन्सर तुम्हाला बघता येतील. ॲक्युरेट क्वेश्चनचे मार्क्स मोजायचे आणि फिजिक्सला प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क, केमिस्ट्रीला प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स आणि मॅथमॅटिक्सला प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क्स आहेत. त्या प्रकारे तुम्हाला ॲक्युरेट प्रश्न मोजायचे आहेत आणि त्याचं टोटल तुम्हाला काढायचं आहे आणि हे टोटल काढल्यानंतर आम्ही तुम्हाला दिलेल्या नंबरला पाठवायचं, जेणेकरून आम्हाला तुमचं अनालिसिस करायला मदत होईल. ही झालं MSc CET मध्ये आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट कसं पाहायची याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.